नमस्कार, मी आकाश पवार, शिवाजी सेना संस्थापक अध्यक्ष। मी इंदापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवत आहे। त्यामध्ये माझी ओळख अशी आहे की मी इंदापूर विधानसभामध्ये 4 नंबरची मतं घेतलेली आहेत। आपल्या शिवाजी सेनेनं माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा परभणी लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणी सुद्धा चांगले मताधिक्य घेतलं होतं। त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये गेली कित्येक वर्ष शिवाजी सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण युवक काम करत आहोत। येणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यामध्ये आम्ही पहिला उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत। त्यामध्ये संसद लासुरी जिल्हा परिषद गटातून योजनाबाई खिलारे या निवडणूक लढवणार आहेत। त्याचबरोबर रेश्मा प्रवीण तरंगे पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून ह्या सुद्धा चांगल्या अपंग बांधवांच्या काम करणारा हा युवक आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा उमेदवारी लढवत आहेत। त्याचबरोबर वैद्य समाजाला आजपर्यंत कुठल्याच पक्षानं या ठिकाणी उमेदवार दिला नाही। त्याच माध्यमातून निंबोगती शेळगाव जिल्हा परिषद गटातून अंजली सुनील सुरवशी यांना आम्ही उमेदवारी देत आहोत। त्याचबरोबर थोड्याच वेळात आमचे तिसरे उमेदवार येणार बावडामधून तेजस शिवाजी गायकवाड ते आलेले आहेत। त्यानंतर भिगवण शेडपत जिल्हा परिषद गटातून आम्ही सुरेखा सचिन पवार यांना उमेदवारी देत आहोत। त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र माळवाडी वडापूर जिल्हा परिषद गटातून सौरभ उर्फ सोन्या जानकर यांना आम्ही शिवाजी सेनेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर काटेवाडी जिल्हा परिषद गटातून अरविंद कचरे ते त्यांना सुद्धा उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। अशा 7 जिल्हा परिषद गटामधून आम्ही उमेदवार देत आहोत। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे युवक निवडून जाणार आहेत। तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या ठिकाणी आम्ही उमेदवार देत आहोत। सर्वसामान्यांना आमची नम्रतेचे आव्हान आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून लावा। नक्की तुमचे कामं झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा। आपला स्वराज्य पक्ष रजिस्ट्रेशन आहे का? आपला हा पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक लढवली 3 नंबरची मतं आपल्या त्या ठिकाणी मिळालेली आहेत। तुम्ही आत्ता दणदांडगे आणि बलाढ्य लोकांच्या समोर हा तुमचा पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीची याच्यासाठी जातोय। तुम्ही सगळी पूर्ण 8 ते 8 गटामध्ये सीटं टाकणार आहात का? 8 जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत। त्यामध्ये जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा या ठिकाणी उभा राहणार आहे। सर्वसामान्य कुटुंबातली ओबीसी SC STना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आम्ही लढवतोय। त्यामुळं मूळ ओबीसी असेल SC ST असेल यांना घेऊन लढवलं असल्यामुळं धनदागडे किंवा जे लोक आहेत प्रस्थापित त्यांच्याविरोधात आम्ही लढाई नक्कीच आहे।